कितवीला आहेस तू? चौथी. तुमचे आंबोडे बुद्रुक म्हणजेच किल्ल्यांच्या गावामध्ये सहर्ष स्वागत. या किल्ल्याच्या आम्हाला थोडक्यात तू माहिती देशील का? थोडेसे पुढे गेले की हेलिपॅड सुद्धा बांधले आहे. ह्या किल्ल्यावर एका वेताळाचे मंदिर आहे. हा किल्ला तुम्ही बनवताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? तोंड कापून त्या वेताळाला नैवेद्य म्हणून दिला जातो. हा किल्ला आता नेव्हीच्या अंडर कंट्रोल मध्ये आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहे खांदेरी जलदुर्ग किल्ला पाहण्यासाठी. 21 नंबरचा किल्ला, आंबवडे किल्ल्याचं गाव, या गावातील हा किल्ला आहे. या किल्ल्याची माहिती देण्यासाठी आपल्या इथं एक छोटीशी कन्या आहे, ती आपल्याला या किल्ल्याची माहिती देणार आहे. बाळा, तुझं नाव काय? गार्गी सचिन जाधव. गार्गी सचिन जाधव. कितवीला आहेस तू? चौथी. किल्ल्याची आम्हाला थोडक्यात तू माहिती देशील का? हो, देईन. ठीक आहे, सांग. तुमचे आंबोडे बुद्रुक म्हणजेच किल्ल्यांच्या गावामध्ये सहर्ष स्वागत. आम्ही जलदुर्ग खांदेरी हा किल्ला बनवलेला आहे. हा किल्ला तुम्हाला अरबी समुद्रामध्ये पाहायला भेटेल. ह्या किल्ल्यावर जेव्हा इंग्रजांचा ताबा होता तर तेव्हा त्यांनी तिथं दीपगृह बांधले होते आणि थोडेसे पुढे गेले की हेलिपॅड सुद्धा बांधले आहे. हेलिपॅड हल्लीच बांधले गेले आहे आणि ह्या किल्ल्यावर तुम्हाला तलाव, तळी, विहिरी दिसत असतील तर त्या आता नष्ट आहेत, परंतु ती त्या काळी होती म्हणून आम्ही ती दाखवलेली आहे. ह्या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या किल्ल्यावर एका वेताळाचे मंदिर आहे आणि त्या वेताळाची पूजा केल्यावर ह्या अरबी समुद्रातील सॉफिश नावाचा मासा आहे, त्याचं तोंड कापून त्या वेताळाला नैवेद्य म्हणून दिला जातो. आणि ह्या किल्ल्यावर एक असा दगड आहे जो वाजवल्यावर भांड्यांचा आवाज येतो आणि एक लोखंडी तोफ आहे. असे प्रकार आपल्याला क्वचितच किल्ल्यांवर पाहायला भेटतात, त्यापैकी हा एक किल्ला आहे. हा किल्ला 17व्या शतकातील 1672 रोजी बांधायला घेतला होता, परंतु काही अडचणींमुळे हा किल्ला बांधकामासाठी थांबवावा लागला. हा किल्ला पुन्हा 1680 मध्ये 150 मावळे घेऊन बांधायला पुन्हा सुरुवात केली आणि हा किल्ला उभारण्यात आला. हा किल्ला अलिबाग, मुंबईच्या दक्षिणेला अलिबाग येथे अरबी समुद्रामध्ये आहे. हा किल्ला आता नेव्ही अंडर कंट्रोल मध्ये आहे, म्हणून ह्या किल्ल्यावर आता आपण सहजासहजी तर जाऊ नाही शकत. आणि अलिबाग पासून किल्ल्याच्या महाद्वारापाशी जाण्यासाठी बोटीचा प्रवास असतो आणि लोकांना कळावं की असाही किल्ला शिवाजी महाराजांनी बनवलाय, म्हणून आम्ही ह्या किल्ल्याची निवड करून आम्ही हा किल्ला बनवलाय. हा किल्ला तुम्ही बनवताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? पाऊस पडत होता म्हणून पुन्हा आम्हाला सतत त्याचं बांधकाम करायला लागत होतं. म्हणजे यावर्षी पावसामुळे थोडासा जास्त त्रास झालाय तुम्हाला. आणि हा किल्ला किती जणांनी बनवलाय तुम्ही? आम्ही 7-8 जणांनी मिळून बनवलाय. सगळ्या मुलीच आहेत का? 1-2 मुलांनी पण मदत केली आहे. सगळी छोटीच आहेत का? हा, 2-3 मोठी आहेत. किती वर्षाचे आहेत? 15च्या आतलीच आहेत. मोस्ट ऑफ सगळी 15 वयोगटाच्या आतील मुलांनी हा किल्ला बनवला. किती छान पद्धतीने. आणि तुम्हाला हा किल्ला बनवताना मार्गदर्शन कोणाचं भेटलं? राजू काका. कोण आहेत ते तुझे? काका आहेत. काका आहेत का? त्यांनी कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं तुला? त्यांनी सगळ्यांच्या प्रिंट काढून आणलेल्या, मग त्याच्यामधून आम्ही गायडन्स केला, मग आम्ही त्याच्यावर बॅनर छापला, बॅनर नुसार आम्ही ती तटबंदी लावली आणि आम्हाला त्यांनी खूप गायडन्स केलेला अशा पद्धतीने. आणि बाकी किल्ल्याची इतर माहिती तुम्हाला कुठनं भेटली? गुगलवर सर्च करून. तू या किल्ल्यावर स्वतः गेलेस का? तिथे भेट दिलीस का किल्ल्याला? नाही. म्हणजे तुमच्या ग्रुप मधलं कोण दुसरं कोण गेलंय का? हा, कोण गेलंय? मनस्वी श्रीकांत जाधव आणि आयुष श्रीकांत जाधव. म्हणजे ते आता किल्ला बनवायचं म्हणून गेले की अगोदर कधी गेले होते? अगोदर कधीतरी गेले होते. ग्रुपचं नाव आहे मित्रांनो जाधव कन्या ग्रुप. खूप चांगल्या प्रकारे हा किल्ला बनवलाय आणि गार्गीनं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिली. धन्यवाद गार्गी. चल.